गुड मॉर्निंग. प्लांट ग्रोथ आणि मिनरल न्यूट्रिशन हा चॅप्टर बघतोय आपण आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण प्लांट हार्मोन हा पॉईंट सुरू केला होता. जनरली प्लांटचे दोन टाईपचे हार्मोन्स असतात, ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स आणि ग्रोथ इनिबिटर्स. ठीक आहे, त्यापैकी पहिला जो टाईप आहे ग्रोथ प्रमोटिंग हार्मोनमधला तो आहे ऑक्झिन. हा ऑक्झिन आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितला होता. त्याचं केमिकल कंपोजिशन, फंक्शन आणि लोकेशन याविषयी आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. आता आपण नेक्स्ट टाईप जो आहे प्लांट हार्मोनचा तो बघूया. तो आहे जिब्रेलिन. जिब्रेलिन इज अनदर ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन दॅट ऑकर्स इन सीड्स, young leaves and roots and in some fungal species. ठीक आहे, तर हा जिब्रेलिन कुठे कुठे सापडतो तर सीड्समध्ये, ज्यावेळेला सीडची डॉर्मन्सी आणि जर्मिनेशन होत असतं या स्टेपमध्ये सीडमध्ये तो सापडतो. यंग लीव्स आणि रूटमध्ये तो सापडतो आणि काही फंगल स्पेसिस आहेत जिब्रेला फुजुकोरोई सारख्या, तर या फंगल स्पेसिससुद्धा जिब्रेलिनचं सिक्रीशन करतात. ठीक आहे. नेक्स्ट वन थिंग बघा, ट्रान्सपोर्टेशन जे आहे जिब्रेलिनचं हे फोएम टिश्यूज थ्रू होतं, पण त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनची जी मेथड आहे ती आहे नॉन पोलर ट्रान्सपोर्टेशन. नॉन पोलर ट्रान्सपोर्टेशन हे चेंजिंग लोकेशननी होतं. सपोज फोएम टिश्यूची एक ट्यूब आहे आणि एका पाठोपाठ एक सेल आहे, तर एका सेलकडून दुसऱ्या सेलकडे, परत तिसऱ्या सेलकडे, अशा टाईपचं ट्रान्सलोकेशन ज्या वेळेला होत असतं सॉल्वंटचं, त्यावेळेला त्याला काय म्हणतो आपण, नॉन पोलर ट्रान्सपोर्टेशन. सध्याच्या घडीला तुम्ही नॉन पोलर ट्रान्सपोर्टेशन हा वर्ड व्यवस्थित लक्षात ठेवा. आता आयसोलेशन बघूया. तर जिब्रेलिन वेर फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम फंगल सेल जिब्रेला फुजुकोरोई. जिब्रेला फुजुकोरोई बाय सायंटिस्ट कुरोसावा in 1926. जॅपनीज सायंटिस्ट कुरोसावानी जिब्रेलिनचा शोध लावला. ठीक आहे, किंवा जिब्रेलिन पहिल्यांदा आयसोलेट केला. हा जिब्रेलिन सिंथेसिस करत असताना त्याला काही गोष्टी लक्षात आल्या की काही वेळेला काही स्पेसिस ज्या वेळेला एखाद्या प्लांटला इन्फेक्ट करतात त्यावेळेला त्याचं जे स्टेम आहे ते जास्त वाढतं, स्टेम इलॉंगेशन जास्त होतं आणि त्याच्या जेनेटिकल साईजपेक्षा त्या प्लांटची साईज मोठी होते. तर या पाठीमागे एक छोटीशी स्टोरी आहे, ते बघा तिथे दिलेली आहे तुम्हाला. ही ऑब्झर्व दॅट वेन राईस प्लांट वॉज इन्फेक्टेड बाय फंगल सेल जिब्रेला फुजुकोरोई, इट शोज एक्सटेन्सिव्ह स्टेम इलॉंगेशन अँड दिस टाईप ऑफ डिसीज इज नोन ॲज बॅकहँड डिसीज. ज्या वेळेला प्लांटला, राईस क्रॉप प्लांटला बॅकहँड डिसीज होतो त्यावेळेला जिब्रेला फुजुकोरोई या फंगल सेलनी त्याला इन्फेक्ट केलेलं असतं. हे इन्फेक्शन ज्या वेळेला होतं ना त्यावेळेला जिब्रेला फुजुकोरोई ही जी स्पेसिस आहे ही सिक्रीशन करते जिब्रेलिनचं आणि त्यामुळे नॉर्मल जेनेटिकल साईजपेक्षा त्या राईस क्रॉपची जी साईज आहे ती इन्क्रीज होते, हाईट इन्क्रीज होते. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं या एक्सपेरिमेंटच्या मदतीनं, ऑब्झर्वेशनच्या मदतीनं कुरोसावानी जिब्रेलिनचं पहिल्यांदा आयसोलेशन केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी दोन इम्पॉर्टंट सायंटिस्ट आहेत, यबुता अँड सुमुकी. यबुता आणि सुमुकीनी पहिल्यांदा क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये जिब्रेलिनचं आयसोलेशन केलं. ठीक आहे, त्यानंतर जिब्रेलिनचं सिंथेसिस जे आहे हे यंग लीव्स, सीड, रूट्स आणि स्टेम टिप यांच्या थ्रू केलं गेलं. ठीक आहे, जर आपल्याला जिब्रेलिनचं केमिकल सिंथेसिस करायचं असेल तर आपल्याला रॉ फॉर्ममधला मॅव्हॉलॉनिक ॲसिड हे सोल्युशन वापरावं लागतं. ठीक आहे, मॅव्हॉलॉनिक ॲसिड हा एक पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर लक्षात घ्या, स्पेसिस वाईज जिब्रेलिनचे भरपूर टाईप आहेत. ठीक आहे, प्रत्येक स्पेसिस वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये आणि वेगवेगळ्या केमिकल कंपोजिशनमध्ये जिब्रेलिनचं सिक्रीशन करत असतं. जिब्रेलिनचा
जो काही रोल आहे प्लांटमधला तो सेम आहे. तो का आहे तर स्टेम इलॉंगेशन, त्याच्यानंतर डॉर्मन्सी ऑफ सीड. पण तरीही थोड्याशा केमिकल कंपोजिशनमुळे सुद्धा भरपूर बदल घडतात आणि त्यामुळे आपल्याला माहीत असणारे, आत्तापर्यंत माहीत असणारे जिब्रेलिनचे 150 टाईप आहेत. ठीक आहे. पण GA3 हा मोस्ट कॉमन बायोलॉजिकल ॲक्टिव्ह फॉर्म कन्सिडर केला जातो. कोणता? GA3. आता केमिकल कंपोजिशन, केमिकल नेचर आपण बघितलं. आता आपण फिजिकल फॉर्म्युला काय आहे बघूया जिब्रेलिनचा. केमिकली जिब्रेलिन कंटेन गॅबेन रिंग इन सायक्लिक डायटरपेन विथ 4 आयसोप्रोपेन युनिट्स. बघा परत एकदा सांगते. इट कंटेन्स गॅबेन रिंग इन अ सायक्लिक डायटरपेन विथ 4 आयसोप्रोपेन युनिट्स. आणि केमिकल फॉर्म्युला आहे जिब्रेलिनचा तो आहे C19H12O6. काय तर 619H12O6. ठीक आहे. आता आपण जिब्रेलिनचे रोल्स बघूया काय आहेत. तर बघा पहिला रोल आहे टू ब्रेक डॉर्मिनन्सी ऑफ बर्ड अँड डॉर्मन्सी ऑफ सीड. ठीक आहे. बर्डची डॉर्मन्सी ब्रेक करताना आणि सीड जर्मिनेट होत असतात त्यावेळेला त्यांची डॉर्मन्सी ब्रेक करताना आपल्याला जिब्रेलिनचा डोस द्यावा लागतो. ठीक आहे. नॅचरल फॉर्ममध्ये सुद्धा जिब्रेलिन यावेळेला इथे सापडतातच. पण जर आपल्याला त्याचा रेट इन्क्रीज करायचा असेल, रेट फास्ट करायचा असेल तर आपल्याला जिब्रेलिनचा डोस त्या प्लांटला द्यायचा असतो. नेक्स्ट, प्रमोट सीड जर्मिनेशन लाईक बार्ली अँड व्हीट बाय सिंथेसिस एन्झाईम अमालेज टू प्रोड्यूस शुगर. ठीक आहे. आता आपण सीड डॉर्मन्सी बघितलं, पण त्याचबरोबर जिब्रेलिन सीड जर्मिनेशनमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट रोल प्रोव्हाइड करतो. तर व्हीट किंवा बार्ली यांसारख्या प्लांटला जर आपण जिब्रेलिनचा डोस दिला तर अमायलेज हे एन्झाईम प्रोड्यूस होतं आणि त्यामुळे सीड जर्मिनेशन फास्ट होतं. नेक्स्ट वन इम्पॉर्टंट रोल जो आहे जिब्रेलिनचा तो आहे स्टेम इलॉंगेशन. स्पेसिफिकली इंटरनोडची साईज इथे इन्क्रीज होते. स्टेमची साईज इन्क्रीज होतेच, पण स्पेशली जे इंटरनोड्स असतात त्यांची साईज इथे इन्क्रीज होते. तिथे जे काही सेल डिव्हिजन आहे ते रॅपिड होतं. आणि कधी होतं? जस्ट प्रायर ऑफ फ्लॉवरिंगच्या थोडा आधी कालावधीसाठी हे इंटरनोडचं इलॉंगेशन होत असतं. फॉर एक्झाम्पल बीट आणि कॅबेज यासारखे हॅबिटेट असणारे जे काही प्लांट्स आहेत अशा प्लांटच्या स्टेम इलॉंगेशनसाठी जिब्रेलिन मुख्यत्वे करून वापरतात. नेक्स्ट वन पॉईंट आहे इट कॉजेस पार्थेनोकार्पिक फ्रूट. पार्थेनोकार्पिक फ्रूट म्हणजे काय हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं आहे. तर ज्या फ्रूटमध्ये सीड नसतात, सीडलेस जे फ्रूट आहेत अशा फ्रूटच्या प्रोडक्शनसाठी जिब्रेलिन वापरतात. जनरली पियर, ॲपल आणि सीडलेस टोमॅटो डेव्हलप करण्यासाठी जिब्रेलिनचा डोस एक ठराविक पिरियडसाठी त्या प्लांटला दिला जातो. त्यानंतर बघा फ्रूटची जी साईज आहे ही ठरलेली असते, जेनेटिकल साईज ही ठरलेली असते. पण रसदार फळ जे आपण म्हणतो ज्याची साईज किंवा पल्प जास्त असतो, स्वीटनेस जास्त असतो, या पद्धतीचं फ्रूट फॉर्म करायचं असेल तर आपल्याला जिब्रेलिनचा डोस द्यावा लागतो. सो हा रोल अत्यंत महत्त्वाचा तो व्यवस्थित लक्षात ठेवा. जिब्रेलिन हेल्प्स टू प्रमोट द साईज ऑफ फ्रूट. इट इज ऑल्सो हेल्प इन टू इन्क्रीज द बंच लेंथ ऑफ ग्रेप्स. ग्रेपची साईज ठरलेली असते पण मोठी साईज करण्यासाठी जिब्रेलिनचा डोस देतात. नेक्स्ट वन, जेनेटिकली काही स्पेसिस ज्या आहेत प्लांटच्या त्या डॉफ नेचरच्या असतात, त्यांची हाईट जी आहे ती स्पेसिफिकच वाढते. पण हे जेनेटिकली साईज जी आहे ही इम्प्रूव्ह करण्यासाठी, त्याची साईज जी आहे ती इन्क्रीज करण्यासाठी जिब्रेलिनचा डोस दिला तर ती डॉफ व्हरायटी जी आहे ती काय होते, नॉर्मल लेंथपर्यंत वाढू शकते. कारण जिब्रेलिनचा मेन रोल काय आहे तर इंटरनोडची हाईट इन्क्रीज करणं आणि परिणामी डॉफ प्लांटसुद्धा नॅचरल हाईटपर्यंत वाढू शकतात. नेक्स्ट वन थिंग जो आहे ते प्रिव्हेंट ऑब्सेशन.
ऑब्सेशन प्रिव्हेंट केल्यामुळे जी सेल्फ लाईफ आहे प्लांटच्या फ्रूटची ही काय होते, इन्क्रीज होते. जनरली ज्यावेळेला फ्रूट मॅच्युअर होतात त्यावेळेला अटॅचमेंट पॉईंट जिथं असतो फ्रूटचा हा मॅच्युअर झाल्यावरती फ्रूट खाली पडतात आणि ते काय होतात, खराब होतात. मग जो हा पिरियड आहे हा पिरियड जर फ्रीज केला तर ती जी काही टाईम स्पॅन आहे तोडणीचा तो काय होतो, इन्क्रीज होतो. परिणामी शेल्फ लाईफ जी आहे फ्रूटची तीसुद्धा वाढते. आणि हा ऑब्सेशन पिरियड प्रिव्हेंट करण्यासाठी जिब्रेलिक ॲसिड काय करतात, प्रोव्हाइड करतात. आता बघा, काही प्लांट जे आहेत हे मेल प्लांट वेगळे असतात आणि फिमेल प्लांट वेगळे असतात. फॉर एक्झाम्पल पपयाचे मेल आणि फिमेल प्लांट वेगवेगळे असतात. आणि जोपर्यंत पॉलिनेशन होत नाही तोपर्यंत फ्रूट्स तयार होत नाहीत. मग जर एकाच झाडावरती मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर जर ग्रो झाले तर किती छान ना. तर असे जे प्लांट्स आहेत ज्यांचे मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर किंवा प्लांट्स वेगवेगळे असतात, अशा वेळेला फिमेल प्लांटला जर जिब्रेलिनचा डोस दिला तर एकाच झाडाला फिमेल आणि मेल हे दोन्ही फ्लावर काय होतात, ग्रो होतात. आणि परिणामी त्यामुळे काय होतं तर पॉलिनेशनचा रेट जो आहे, पॉलिनेशन म्हणजे काय तर पोलन ग्रेन स्टिग्मावरती लँड होणं. तर हा जो पॉलिनेशनचा रेट आहे तो एकाच झाडाला मेल आणि फिमेल फ्लावर लागल्यामुळे इम्प्रूव्ह होतो. आणि परिणामी प्रोडक्शन रेट जो आहे फ्रूटचा तो सुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे. आता आपण जो नेक्स्ट हार्मोन बघतोय तो आहे सायटोकायनिन. सायटोकायनिनसुद्धा काय आहे तर ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन आहे आणि इट इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर सेल डिव्हिजन. आता पहिल्यांदा सायटोकायनिन ही टर्म कुणी वापरली तर लेथम वॉज अ फर्स्ट सायंटिस्ट हू यूज द टर्म सायटोकायनिन. आणि सायटोकायनिन पहिल्यांदा डिस्कवर कुणी केला तर स्कूग आणि मिलर इन 1954. पण त्याने डिस्कवर करताना ॲक्च्युली काय झालं होतं ते बघूया. ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन ऑफ न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट ऑफ कॅलस टिश्यू कल्चर of Nicotiana tobacum, they observed that callus proliferated when nutrition medium was supplemented with coconut milk and degraded sample of DNA. बघा, मिलर आणि स्कूकच्या काय लक्षात आलं, ते कॅलस कल्चरवरती एक्सपेरिमेंट करत होते. कॅलस म्हणजे काय तर प्लांटचा एक छोटासा सॅम्पल घ्यायचा, त्याला आर्टिफिशियल फूड प्रोव्हाइड करायचं प्लांट टिश्यू कल्चर लॅबमध्ये. ही एक सॉइललेस टेक्निक आहे. आणि त्यानंतर हा जो सॅम्पल आहे ह्या सॅम्पलचं सेल डिव्हिजन होतं आणि भरपूर बंच ऑफ सेल तयार होतात, त्याला कॅलस असं म्हणतात. मग हा कॅलस जो आहे याची ग्रोथ खूप चांगली व्हायला लागली केव्हा ज्या वेळेला त्यांनी त्या फूडमध्ये किंवा त्या आर्टिफिशियल मीडियामध्ये कोकोनट वॉटर किंवा डिग्रेडेड स्पर्म सॅम्पल इंड्यूस्ड केलं. कारण ह्या दोन्ही सॅम्पलमध्ये सायटोकायनिन असतं. आणि आता आपण पहिल्यांदाच बघितलं सायटोकायनिन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे तर सेल डिव्हिजनसाठी. ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं त्यांना सायटोकायनिनचा शोध लागला. तर हे 3 सायंटिस्ट व्यवस्थित लक्षात ठेवायचे. लिथम हू यूज द टर्म सायटोकायनिन आणि स्कूग आणि मिलर ह्यांनी काय केलं तर सायटोकायनिनची डिस्कवरी केली. ठीक आहे. स्कूग आणि मिलरनी या सायटोकायनिनला पहिल्यांदा नाव काय दिलं होतं तर कॅनेटीन. आता केमिकल नेचर कसं असतं बघा सायटोकायनिनचं. केमिकली सायटोकायनिन इज 6 फुरफुरिल अॅमिनोप्युरिन. ठीक आहे. हा जो काही पॉईंट आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट वन थिंग बघा, लिथम हा जो सायंटिस्ट होता ज्याने पहिल्यांदा सायटोकायनिन ही टर्म यूज केली, त्यांनी पहिल्यांदा नॅचरल फॉर्ममध्ये सायटोकायनिन आयसोलेट केला. पण ही पण डिस्कवरी त्याच्याच नावावर जायला पाहिजे, कारण नॅचरल फॉर्ममध्ये जो काही सिंथेसिस केलेला आहे सायटोकायनिनचा तो कुणी केला तर लिथमनं केला. तर लिथमनं त्यासाठी कोणतं सॅम्पल वापरलं होतं तर त्यांनी अनड्राईव्ड मेज ग्रेन वापरले होते. ठीक आहे. आणि त्याने सिंथेसिस केलेल्या ज्या सायटोकायनिन आहे त्याला त्यानं नाव काय दिलं होतं तर झेलिन. तर तुम्ही असंही म्हणू शकता तर झेथिन वॉज अ फर्स्ट सायटोकायनिन और फर्स्ट नॅचरल सायटोकायनिन हू इज डिस्कवर्ड बाय लिथम.
ठीक आहे. नेक्स्ट वन थिंग बघा, नेचरमध्ये वेगवेगळ्या फॉर्ममध्ये सायटोकायनिन आपल्याला सापडतो. वेगवेगळ्या प्लांटच्या वेगवेगळ्या डिफरन्शिएटेड पार्ट्समध्ये सायटोकायनिन असतो आणि प्रत्येकाचं फंक्शन जे आहे ते थोड्याशा प्रमाणात वेगवेगळं आहे. एकंदरीत फंक्शन सेमच सेल डिव्हिजन, पण थोड्याफार प्रमाणात ते फंक्शन चेंज होतं, लोकेशन चेंज होतं. ठीक आहे. तर जनरली असे 7 टाईपचे सायटोकायनिन आता आपल्याला माहिती आहेत आणि यांचं नॅचरली ऑकरन्स कुठे आहे, तर ते बनाना फ्लॉवरमध्ये, ॲपल टोमॅटो फ्रूटमध्ये आणि कोकोनट मिल्कमध्ये सापडतात. आता आपण सायटोकायनिनचा रोल बघूया. काय आहे, बिसाइड सेल डिव्हिजन इट ऑल्सो प्रमोट्स सेल एनलार्जमेंट. सेल डिव्हिजन हे इम्पॉर्टंट फंक्शन सायटोकायनिन थ्रू पार पाडलं जातंच, पण त्याचबरोबर सेल एनलार्जमेंट आणि त्याच्यानंतर इलॉंगेशन हे जे इम्पॉर्टंट फंक्शन्स आहेत हे सुद्धा सायटोकायनिनच्या मदतीनं केले जातात. आता आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो लक्षात घ्या. सायटोकायनिन अँड ऑक्सिन रेशो अँड देअर इंटरॅक्शन कंट्रोल मॉर्फोलॉजिकल डिफरन्सिएशन. ठीक आहे. जनरली सायटोकायनिन एकटा नाही वापरला जात, तो जिब्रेलिन आणि ऑक्सिन बरोबर वापरला जातो. आता जर तुम्ही सायटोकायनिन आणि ऑक्सिनचा हाय रेशो घेतला तर शूट डेव्हलप होतात आणि जर लो रेशो घेतला तर रूट डेव्हलप होतात. ठीक आहे. हाय रेशो शूट डेव्हलपमेंटसाठी आणि लो रेशो रूट डेव्हलपमेंटसाठी, आणि यालाच काय म्हणतात, मॉर्फोलॉजिक डिफरन्सिएशन. ठीक आहे. नेक्स्ट वन थिंग बघा, सायटोकायनिन प्रमोट्स द ग्रोथ ऑफ लॅटरल बड अँड कंट्रोल अपायकल डॉमिनन्सी. अपायकल डॉमिनन्सी म्हणजे काय बघा, सपोज हा अपायकल बड आणि हा लॅटरल बड आहे प्लांटचा, तर अपायकल बड हा लॅटरल बडपेक्षा जास्त चांगला ग्रो होतो. ठीक आहे. पण हे सगळेच्या सगळे बड इक्वली ग्रो व्हावेत म्हणून सायटोकायनिनचा डोस देतात. सो या फंक्शनला तुम्ही काय सांगणार, तर सायटोकायनिन अवॉइड अपायकल डॉमिनन्सी बाय सेल डिव्हिजन. नेक्स्ट वन जो रोल आहे सायटोकायनिनचा तो काय, इट डिले एजिंग ऑफ प्लांट ऑर्गन्स. प्लांट ऑर्गनचं एजिंग जे आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी सायटोकायनिन वापरतात. आणि हे कुणी सांगितलं, तर रिचमंड अँड लंगनी. रिचमंड आणि लंगनी काय सांगितलं, तर सायटोकायनिन इज रिस्पॉन्सिबल फॉर डिले एजिंग ऑफ प्लांट ऑर्गन. ठीक आहे. नेक्स्ट वन जो रोल आहे तो बघा, फॉर्मेशन ऑफ इंटरफेसिक्युलर कॅम्बियम अँड एक्सपान्शन ऑफ सेल्स. ठीक आहे. कॅम्बियम जे आहे ह्या कॅम्बियमच्या फॉर्मेशनसाठी, इंटरफेसिक्युलर कॉम्बियमच्या फॉर्मेशनसाठी आणि सेलच्या एनलार्जमेंटसाठी आपण सायटोकायनिनचा आर्टिफिशियल डोस देऊ शकतो. नेक्स्ट वन थिंग, इट ऑल्सो ब्रेक डॉर्मन्सी अँड प्रमोट्स द जर्मिनेशन ऑफ सीड्स. जिब्रेलिनसारखा सायटोकायनिनसुद्धा सीड डॉर्मन्सी आणि त्याच्यानंतर जर्मिनेशनसाठी इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. नेक्स्ट वन थिंग, इट इन्क्लूड्स RNA सिंथेसिस अँड फॉर्मेशन ऑफ इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. RNA सिंथेसिस जे होतं सेलमध्ये, सायटोप्लाझममध्ये, त्यामध्ये सुद्धा सायटोकायनिनचा इम्पॉर्टंट रोल आहे. आणि त्याचबरोबर आत्ताच आपण बघितलं तर इंटरफॅसिक्युलर कॅम्बियमच्या प्रोडक्शनसाठी, फॉर्मेशनसाठी सायटोकायनिनचा रोल इम्पॉर्टंट असतो. ठीक आहे. तर हे आहेत सायटोकायनिनचे रोल. प्रत्येक ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन जो आहे हा जनरली सेल डिव्हिजन आणि सेल एनलार्जमेंट करत असतो, पण तरीसुद्धा त्यांचा स्पेसिफिक एक टिपिकल रोल आहेत. हे रोल लक्षात ठेवायचे. तिन्ही जे काही एन्झाईम आहेत त्यांना एकमेकांमध्ये मिक्स करायचे नाही, त्यांचे रोल जे आहेत हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. उद्या आपण इथिलीन आणि त्याच्यानंतर ॲब्सिसिक ॲसिड हे ग्रोथ इनिबिटर्स जे आहेत त्यांच्याविषयी इन्फॉर्मेशन घेणार आहे. तर उद्या हे 2 पॉईंट व्यवस्थित वाचून या. ठीक आहे. तर चला उद्या भेटूया. बाय.